तर मित्रांनो, मी आज बनवतोय एकदम इझी, एकदम टेस्टी आणि एकदम युनिक अशी रेसिपी, ज्याचं नाव आहे एग लबाबदार. जर तुम्हाला रोजच्या अंड्याच्या त्याच रेसिपी खाऊन कंटाळा आलेला असेल ना, तर ही तुम्ही रेसिपी ट्राय करू शकता. टेस्टला एकदम अप्रतिम आहे, बनवायला एकदम साधी सोपी आहे आणि याची जी ग्रेव्ही बनते ना, ती एकदम क्रीमी बनते, त्यामुळे टेस्टला एकदम अप्रतिम लागते. चला तर मग बोलण्यामध्ये वेळ न घालवता फटाफट या रेसिपीला स्टार्ट करूया. हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सगळ्यात आधी मी कढई जी आहे ना, एकदम कडकडीत असं तापून घेणार आहे. एकदा का मस्तपैकी कढई तापली ना, आता यामध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकून घेणार आहे. आता या तेलाबरोबर 2 चमचे बटर पण टाकून घेतो आणि या बटरला तेलामध्ये चांगलं वितळवून घेतो. एकदा का तेल आणि बटर चांगल्या प्रकारे गरम झाला ना, आता यामध्ये अर्धा चमचा जिरा, 4 ते 5 लवंग, 1 तमालपत्र आणि आता सगळ्यात शेवटी एक मसाला इलायची यामध्ये टाकून घेतोय. हे सगळे खडे मसाले टाकून तेलामध्ये चांगल्या प्रकारे थोड्या वेळासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे. जास्तीत जास्त एक अर्ध्या मिनिटासाठी तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचे आहेत मसाले. एकदा का हे खडे मसाले चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून झाले ना, आता यामध्ये 1 चमचा बारीक कुटलेला लसूण आणि त्याचबरोबर 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या टाकून घ्यायच्या आहेत. आता टाकलेला लसूण आणि हिरव्या मिरच्या पण चांगल्या प्रकारे तेलामध्ये आणि बटरमध्ये परतून घ्यायचं आहे, म्हणजे एक अर्ध्या मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये 2 ते 3 वाटी बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला ज्याप्रमाणे ग्रेव्ही बनवायची आहे ना, त्याप्रमाणे कांदा यामध्ये टाकून घ्यायचा आहे. जास्त ग्रेव्ही बनवायची जर असेल ना, थोडासा जास्त पण कांदा यामध्ये तुम्ही टाकू शकता. आता या कांद्याला 3 ते 4 मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे, म्हणजे कांदा एकदम चांगला असा मऊ झाला पाहिजे आणि त्याचबरोबर कांद्याचा थोडासा कलर पण चेंज झाला पाहिजे, तोपर्यंत चांगला मस्तपैकी परतून घ्यायचा आहे. हे बघा मित्रांनो, 3 ते 4 मिनिट झालेले, कांद्याला मस्तपैकी असं परतून घेतलेलं आहे. थोडासा जास्त वेळ लागला तरी चालेल, पण थोडासा चांगल्या प्रकारे आणि एकदम मस्तपैकी कांद्याला परतून घ्या, म्हणजे कांद्याचा जो कच्चेपणाचा वास वगैरे असतो ना कांद्याचा, तो चांगला गेला पाहिजे. आता यामध्ये अर्धी वाटी टोमॅटो टाकून घेतोय, बारीक कट केलेला. आता या टोमॅटोला पण चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे, म्हणजे 2 ते 3 मिनिट लागतील टोमॅटो चांगल्या प्रकारे परतून जायला. एकदा का टोमॅटो चांगल्या प्रकारे परतून झाला ना, आता यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि त्याचबरोबर 1 चमचा लाल मिरचीची पावडर टाकून घ्यायची, 1 चमचा गरम मसाला. आता मी यामध्ये टाकून घेतोय 1 वाटी काजूची पेस्ट, एकदम बारीक अशी काजूची पेस्ट आहे. आता मी यामध्ये टाकून घेतोय अर्धी वाटी फेटलेलं दही. दही टाकायच्या आधी दहीला चांगल्या प्रकारे फेटणं खूप गरजेचं आहे. चमच्यानं किंवा विस्करनं चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये आपण काजूची पेस्ट पण टाकून घेतली ना, तर त्यासाठी सगळ्यात आधी काय केलं होतं, 1 तासासाठी अर्धी वाटी काजू पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. जेव्हा काजू एकदम चांगल्या प्रकारे भिजून तयार झाले ना, त्यानंतर ना ते मिक्सरला लावून थोडंसं त्यामध्ये पाणी टाकून चांगलं एकदम बारीक अशी पेस्ट त्याची तयार करून घेतली होती आणि ती काजूची पेस्ट यामध्ये टाकून घेतलेली आहे. हे बघा मित्रांनो, 3 ते 4 मिनिट मी मसाल्याला चांगल्या प्रकारे परतून घेतलेले आहे. परत आता यामध्ये ना तेल सुटायला चालू झालेले आहे, तोपर्यंत एकदम मस्तपैकी एकदम चांगल्या प्रकारे मसाला परतून घेतलेला आहे. आपण यामध्ये काजूची पेस्ट टाकल्यामुळे ना मसाला खालून कढईला लागण्याची शक्यता असते, म्हणजे करपण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला मसाला कंटिन्युअसली चमच्याने हलवत राहायचं आहे, म्हणजे खाली जळला नाही पाहिजे मसाला. आता इथं तुम्ही बघू शकताय मसाल्याला खाली ना तेल सुटायला चालू झालेलं आहे. आता मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतो, म्हणजे आपली ग्रेव्हीची जी कन्सिस्टन्सी असते ना, ती जशी पाहिजे त्यानुसार यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. ग्रेव्ही जी आहे ना, एकदम पातळ पण नाही झाली पाहिजे आणि एकदम घट्ट पण नाही झाली पाहिजे, एकदम मीडियम कन्सिस्टन्सीची करून घ्यायची आहे. मी आता यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घेतोय
आणि त्याचबरोबर थोडंसं यामध्ये मी साखर टाकून घेतो आहे, म्हणजे तिखटपणा थोडासा बॅलन्स होऊन जाईल. आणि आता सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे. तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे एकदम मस्तपैकी एकदम चांगल्या प्रकारे आणि एकदम क्रीमी अशी आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे. म्हणजे एक लबाबदारची ग्रेव्ही आता रेडी झालेली आहे. इथं तुम्ही बघू शकताय. आता मी इथं घेतलेले एक अंडं याला फोडून घेतो. अंडं फोडून अशा प्रकारे मी ग्रेव्हीमध्ये टाकून घेतो. कच्चं अंडं हे बघा अशा प्रकारे मी टाकून घेतोय. आता या ग्रेव्हीमध्ये टोटल 3 अंडी टाकून घेतोय. आता मी घेतलेले एक उकडलेलं अंडं आणि हे उकडलेलं अंडं अशा प्रकारे मी किसून घेतोय कच्च्या अंड्यावरती. म्हणजे आपण जे कच्चं अंडं ग्रेव्हीमध्ये टाकलं होतं ना, त्या अंड्यावरती अशा प्रकारे किसून घ्यायचं आहे. आता कढईवरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि गॅस जो आहे ना एकदम मंद आचेवरती ठेवायचा आहे. आणि आपण जो ग्रेव्हीमध्ये कच्चं अंडं टाकून घेतलं ना, ते शिजून चांगलं घट्ट होईपर्यंत याला शिजून घ्यायचं आहे. म्हणजे 10 ते 15 मिनिट लागतील. तोपर्यंत एकदम मंद आचेवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, एकदम मस्तपैकी एकदम क्रीमी असा एक लबाबदार आपला रेडी झालेला आहे. टेस्टला एकदम अप्रतिम झालेले आहे. हा 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 मित्रांनो, फ्लेवर जो येतोय ना मसाल्यांचा, तो अख्ख्या घरभर दरवळतोय. एकदम मस्त झालेले, एकदम टेस्टी झालेले आणि त्याचबरोबर क्रीमी, काय विचारूच नका, एकदम क्रीमी झालेले. तुम्ही पण तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा. मग काय मित्रांनो, कशी झाली रेसिपी? एकदम मस्त झाली की नाही? एक लबाबदारची रेसिपी एकदम मस्त झालेली आहे. टेस्टला एकदम अप्रतिम झालेले आहे आणि त्याचबरोबर ग्रेव्ही जी आहे ना एकदम क्रीमी झालेले आहे. आणि मित्रांनो, अजून एक, जेव्हा पण ही ग्रेव्ही बनवून घेत असताना यामध्ये काजूची पेस्ट टाकलेली असते, त्यामुळे कढईच्या खाली करपण्याची शक्यता असते. त्यामुळे चमच्यानं कंटिन्युअसली हलवून चांगल्या प्रकारे मसाला आपला जो असतो ना तो चांगला परतून घ्यायचा. म्हणजे ग्रेव्ही एकदम क्रीमी बनते आणि टेस्टला एकदम भारी लागते. चला तर मग जाता जाता, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.